चला नमस्कार. अनेकांच्या डोक्यात प्रश्न पडला असेल की मागं झाडं झुडपं दिसायलेत आणि नेमकं सरलं बोलायचं कशावर. लक्षात घ्या, हे काही आगळं वेगळं नाही तर आमच्या क्लासच्या बाजूला डीएड कॉलेज, ज्याला डायट जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था परभणी, यावर आपण बोलायलो. लक्षात घ्या, म्हणजे जर आपण या परभणी जिल्ह्यामध्ये जर कदाचित शनी मंदिरापाशी गेलो, कदाचित वसमत रोडनं फिरलो, कदाचित बसस्टँडला फिरलो, इकडं विसावा कॉर्नरला फिरलो, इकडं दर्ग्याकडे फिरलो, तर अनेक तुम्हाला बेघर दिसतील. खाण्यासाठी परेशान आहेत, पाण्यासाठी परेशान आहेत, राहण्यासाठी परेशान आहेत आणि कित्येक लोकांच्या घरावरलं छत नाही आहे, कित्येकांच्या घराला भिंती नाहीत, कित्येकांच्या घराला इटा भेटल्या नाहीत, कित्येकाच्या घराला पत्तर भेटलं नाही आहे. पण आज शासनाची अशी दुरावस्था आहे. साला या शासनाचं लक्ष का नसते. एवढ्या मोठ्या इमारती आहेत, ज्या इमारतीमध्ये आमच्यासारखे गोरगरिबांचे लेकरं शिकले, डीएड पास झाला आणि कुठतरी शाळेवर गेले, शाळेवरल्या गोरगरीब लेकरांचं भवितव्य घडवण्याचं काम ते करत होते. पण आज तीच इमारत ओसाड पडली आहे. आज इकडं लघुशंकेचं ठिकाण बनलंय. अनेक भिकार चोटानं हा इटा चोरून नेल्यात. अरे ह्या इटा चोरून नेल्यात, ही व्यवस्था पहा. ज्या डीएडकर पाहताना काहीतरी शिकायचं आहे, मला तिथं शिक्षक व्हायचं आहे, तिथं ॲडमिशन डायटला भेटण्यासाठी 85% मार्क लागायचे. ते पोरग इथं शिकायचं आहे, बोलक्या भिंती होत्या, अनेक लोक तिथे येत होते. आज शासनानं नवीन बिल्डिंग केली, या बिल्डिंगकर शासनाचं दुर्लक्ष झालं. पुढं भलं मोठं ग्राउंड आहे, अरे त्या ग्राउंडचा विकास केला. अरे इथं वृद्धाश्रम आहेत, त्यांना राहायला जागा नाही, यांना डेव्हलप करा, तशा लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करा. गोरगरिबांना बेघर आहेत, ज्यांना घर नाही, अरे त्यांना राहू द्या. मग शासनाच्या एवढ्या मोठ्या जागा, एवढ्या मोठ्या इमारती ओसाड पडल्या का नाही? मग तुमचं काम काय आहे? मग तुमच्या लक्षात काय, नवा फंड कसा येतो, कुठं गुतवायचा, कसा खायचा, रोडचे पैसे कसे खायचे, डांबरचे कसे खायचे, सिमेंट रोडचे कसे खायचे, संडास बाथरूमचे कसे खायचे, हे प्रत्येक प्रश्न तुमच्या डोक्यात आहेत. इथंच नाही, कारण त्यांनी गुत्त घेतला नाही तर आपल्याही काही झक मारायला लागतील. मला सांगा, हे इथं दारूचे ग्लास, इथं बिनाकामाचे कागद, ह्या बिनाकामाच्या फरच्या उखडल्या कोण? आपण उखडल्या. आज या संडास बाथरूमची व्यवस्था पहा किती चांगलं होतं. आज लोकांनी इथं पोरापोरील भेटण्याचं ठिकाण बनलंय. हे पोरापोरील भेटण्याचं ठिकाण बनलं. पोलीस प्रशासनाची याच्याकडे कटाक्ष लक्ष पाहिजे. त्यांचं काम आहे, हे त्यांचं काम आहे, त्यांचा राऊंड लागल, हे त्यांचं काम आहे. हे लक्षात घ्या. ह्या बोलक्या भिंती होत्या, इथं आम्हाला काहीतरी शिकायचं होतं, शिक्षकांनी शिकवायचंय कसं, प्रत्येकाची साधनं होती. आज कुठं गेले हे पहा. निरोप समारंभ हा कायमस्वरूपी या इमारतीला भेटलेला लोकांकडूनचा निरोप आहे. पहा हा झाडू, ह्याच फरच्या, इथं शैक्षणिक साहित्य, इथं आज महत्वाची गोष्ट वेगवेगळी साधनं, म्हणजे लैंगिक अत्याचार करण्याची साधनं इथं भेटायलेत. याचं कारण काय? शासनाची दुरावस्था. मग याच्यात एखादा अनुचित प्रकार घडतो, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि मग कुठली तरी व्यवस्था बदलते. अरे मला सांगा, हे करत असताना काही भिकरचोटाने इथल्या फरच्या, काय बोलक्या भिंती होत्या रे, काय इमारत होती. इथं जनगणमन व्हायचं, या ठिकाणी भारताचं राष्ट्रगीत गायला जायचं, इथून लेकरांना शाळेमध्ये शिकवण्याची प्रेरणा मिळायची. त्या डीएड कॉलेजची ही दुरावस्था आहे. अनेक बेघर आहेत, राहायला घर नाहीये, खायला प्रश्न आहे, अरे पाणी पिण्याचा प्रश्न आहे. जा एकदा शनी मंदिरापाशी, कित्येक लोक बसलेत पहा, रात्री कुडकुडत थंडीत झोपतात, त्यांच्यासाठी व्यवस्था करा. शासनानं थोडा लक्ष इकडे द्या, हा निधी गुंतवा. कित्येक गोदाम बंद पडलेत, कित्येक जुन्या जिल्हा परिषदेच्या संस्था, जिल्हा परिषदेच्या ज्या काही इमारती आहेत त्या बंद पडल्यात. त्या इमारती लोकांनी बिनाकामी भोंगळ्या कारभारासाठी वापरल्यात. त्याच कुठतरी गोरगरिबाच्या कामा येतील, गोरगरीब तिथं राहील, त्याचं कुठतरी भलं होईल. हा उद्देश सरकारच्या डोक्यात का येत नाही? मग सरकारचे, अरे पण प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या अधिकाऱ्यांना तरी कळायला पाहिजे की बाबा ह्या व्यवस्था बंद पडल्यात. हे तुम्ही शासनाच्या निदर्शनास आणायला पाहिजे, तुम्ही त्यांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. आता पहा बरं, इथं मतदान झालं होतं, मग ज्याला मतदान झालं तो निवडून आला, त्यानं तरी एकदा भेट द्यायची की नेमकं काय झालं बाबा, मला इथून तर लीड भेटली होती, आज ह्या खिडक्या तोडल्यात, आतमध्ये भोंगळा कारभार चालू केलाय. मग आज मी नाही बोलायचं तर बोलायचं कोण बाबा? आमच्या बाजूला नाही काय इमारत होती, अरे तिथं आतमध्ये जायला धमक लागत होती. 300-400 पोरं शिकायचे, डायट प्रिन्सिपल असायचे, अनेक जण असते. आज कोणी भरकटणं इमारतीचा वॉशआउट करून टाकला. बाहेर महत्वाची गोष्ट, 11वी-12वीचे पोरं बंबाट त्या ठिकाणी गांजा प्यायलेत, 11वी-12वीचे पोरं त्या ठिकाणी दारू प्यायलेत, त्या ठिकाणी दारूचा अड्डा बनला आणि दारू पिल्याच्या नंतर 6-7ला इथं 11वी-12वीचे क्लासेस आहेत. पोराच्या मनात व्याभिचार होईल, का नाही बलात्कार व्हायचे, का नाही अनुचित प्रकार घडायचा. मग याकडे शासनानं लक्ष द्यायचं असते. हा व्हिडिओ मुद्दाम त्यांच्यापर्यंत पोहोचवा की शासनाच्या ज्या बी इमारती तुम्ही भंगार केल्यात, ज्यांच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे, त्या इमारतीला नवी संजीव रूपी द्या, नव्यानं उभारा. तिथं गोरगरिबांच्या कामा येऊ द्या, कोणी राहील तिथं काही फरक पडत नाही. उचला गोरगरीब ज्याला राहायला नाही त्याला इथं आणून ठेवा, बाकीचे लोक त्यांना अन्नदान करतील, बाकीचे लोक त्याच्या जेवणाची व्यवस्था करतील, पण राहण्याची व्यवस्था तरी तुम्ही करा. कारण अशी जमीन काही चोरून नेणार नाही,
कुणी याच्यावर कब्जा करू शकणार नाही. शासनाच्या पुढे कोणाचं काही चलत नाही. कब्जा आमच्यासारखं गोरगरीब करू शकत नाही. जे सत्तेत आहेत तेच कार्यक्रम करतील, तेच जमीन आपल्या नावावर बळकवतील. आमचा हक्क आहे का? नाही. म्हणून ह्या इमारती जगल्या पाहिजेत, ह्या इमारती वाचल्या पाहिजेत. इथं ज्यानं निवडून आलाय, ज्याला लीड पडली, त्याचं तरी काम एकदा भेट दे. डीएडचा कार्यक्रम बिघडून गेला, काय त्या इमारतीची अवस्था आहे, काय ते कॉलेज होतं, काय ते ऑफिस होतं, काय त्या ठिकाणी अध्यापनाचे धडे होते, काय तिथं सराव पाठ व्हायचे, काय त्या ठिकाणी सेतू पाठ व्हायचे. अरे शिक्षण मंत्री डायलॉग आणतो 30,000 भरू, 54,000 भरू, 55,000 भरू. 10-11 महिने झाले त्या पोराचं 135 मार्क घेऊन त्याला जॉईनिंग नाही. तुम्ही काय देशाचं भलं करणार आहे? तुम्ही एका माळीचेच म्हणी. पहिले तसे होते म्हणून दुसऱ्याला संधी दिली, दुसरे तर त्याचा बाप निघले. सर्व तुम्ही एका माळीचे. तुमच्याबद्दल बोलावं काय? पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे, तुमच्या तरी ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. तुम्ही ही गोष्ट शासनाच्या लक्षात आणून दिली पाहिजे. याला नव संजीव रूपी द्या, याचा नवीन विकास करा. गोरगरीब लोकांच्या त्या इमारती कामाला द्या. बाहेर एवढं मोठं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर ट्रॅक करा. ग्रामीण भागातले वयोवृद्ध लोक, स्थानिक शहरातले लोक आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी चलतील. आता काही जण डायलॉग मारतील, तू अकला जवळ येन, तू या ग्राउंडच्या पोराला पळवायसाठी म्हणशील. नाही, त्याचा किराया घ्या, ते द्यायला मी तयार आहेत. पण तुमचं काम आहे, काहीतरी करा. हे तुमचं काम आहे. स्थानिक परभणीकरांनी लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ह्या आपली मालमत्ता आहे, शासकीय मालमत्ता म्हणजे आपली आहे. आपला टॅक्स जातो, रोड टॅक्स जातो, घरपट्टी जाते, नळपट्टी जाते, पाणीपट्टी जाते, त्याच्यातून याचा विकास होतो. कळलं का? हे त्याच्यातून आपला विकास होतो. आणि म्हणून हा विकास जर असा रखडला असेल तर त्याच्याबद्दल बोलायचं कोण? त्याच्याबद्दल बोलायचं कोण? काय व्यवस्था असेल? हे पा भाऊला इथं जागा भेटली लग्न करायला, चल द्या. हेच कुठाने चालणार आहेत आपल्या देशात? हे पा एवढी गर्द झाडी, या ठिकाणी पोरं पाठ घ्यायचे. आज त्या झाडाला रूप कोणतं आलं पा? हे पूर्ण दारूचे ग्लासेस आहेत. कळलं का? प्लास्टिक डिस्पोजल, स्नॅक आणि बंबाट बियरचे खंबे इथे येऊन पडलेत. 11वी-12वीचं पोरगं गांजा प्याले, 11वी-12वीचं पोरगं व्हाईटनर प्याले. याच्याकडे पोलीस प्रशासनाचं पण लक्ष लागल. पोलीस प्रशासनाचं काम आहे, इथं या, यांच्यावर नियंत्रण ठेवा. युवा पिढीवर आतापर्यंत धाक असणं गरजेचं आहे, नाहीतर आपला देश इराणसारखा व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आता जर आपण युवकांना इथं लगाम घातला नाही तर पहा, लक्षात घ्या. ही भिंत होती, एका दिवसात एवढी भिंत गायब होती. कोणत्या भिकारचोटाने इटा नेल्या? याला विचारणार कोण? शासनाची जबाबदारी येते. अरे शाळेतली घंटा भिकारचोटानो तुम्ही महत्वाची गोष्ट गारी विकता. शाळेतल्या फरच्या काढून तुम्ही आपल्या संडास बाथरूम समोर टाकता. शाळेचं हल्लेलं पत्तर तुम्ही तुमच्या शेतातल्या गोठ्यावर टाकता. आणि तुम्ही काय देशाचं भलं करणार आहे? राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची जपणूक करणे ही काळाची गरज आहे. हे मूलभूत कर्तव्य देशात लिहावं लागलं. एकमेव देश आपला आहे, कारण या देशात भिकारचोटांची कमी नाही. अरे या देशात पानपोईवरला ग्लास साकल दंडानं बांधून ठेवावा लागतो, ही शोकांतिका आहे. कारण हे ग्लास पण न्यायला कमी करणार नाही. मग त्या देशात हे होत असेल तर तुम्ही भारत माझा देश आहे जनगण म्हणल्यानं या देशाची राष्ट्रीय संस्कृती, राष्ट्राचा स्वाभिमान लोकांच्या हृदयात कधीच जपणार नाही. त्यावर देखरेख लागल, शासनाचं वैयक्तिक लक्ष लागल, याच्यावर नियंत्रण व्यवस्था लागल. हे का होतं बाबा इथं? अरे इथं झेंडा फडकलेला आहे, अनेक लोक इथं उभं राहिलेले आहेत, भारत माता की जय म्हणलेले आहेत, वंदे मातरम म्हटलेले आहेत. आज कुठे गेली ती अवस्था? काय झालंय? कस काय एवढे ग्लास येतात? युवक पोरग हे कितवीचे पोरं आहेत? हे सिगरेट प्यायला येणारे पोरं आहेत तिथं. याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही. येणारा काळ परभणीचा फक्त लोकप्रतिनिधी नाही तर सामाजिक आणि एकोप्याची भावना म्हणून पालकाचं पहिल्यांदी जबाबदारी आहे. स्थानिक आपण लोकप्रतिनिधी द्या सोडून, त्याचं ते चलतील, पण आपली जबाबदारी आहे की आपलं काहीतरी देणं लागल, आपलं काहीतरी इथं करणं लागल, आपण याच्याकडे लक्ष देणं लागल. कारण ही शासनाची मालमत्ता आपल्यातून तयार झाली. आपण कर दिलाय, आपण नळपट्टी दिली, आपण पाणीपट्टी दिली, आपण घरपट्टी दिली, महानगरपालिकेचा टॅक्स आपण दिलाय आणि त्याच्यातून ह्या इमारती उभारल्यात. शासनानं फंड याच्यात गुंतवलाय, पण आज त्याची ही दुरावस्था झाली. इथं लेकरांचा अड्डा बनला. बडियापैकी सिगरेट पेनं, बडियापैकी गांजा पेनं पोरं पा. अरे झापड मारली त्या का झापडामध्ये मुतणारं लेकरू आहे. याच्या तब्येती का कमी व्हायल्यात? कारण व्यसनाचं प्रमाण वाढलं. याकडं शासनानं लक्ष देणं काळाची गरज आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील विनंती, अशा मोडकळीस आलेल्या इमारती शासनाला पुन्हा पुनरुज्जीवित करायला लावा. त्या कुठतरी गोरगरिबांच्या हिताच्या रक्षणासाठी उपयोगात आणता येईल, याकडं शासनानं लक्ष द्या. मुद्दाम सांगायलो, यावर आपल्याला बोलणं गरजेचं आहे. अशा कित्येक क्षेत्रे गोदामची अवस्था तिचे, जुन्या बसस्टँडची अवस्था तिचे, जुन्या जिल्हा परिषद इमारतीची अवस्था तिचे, अनेक अशा इमारती शासनाच्या आहेत, है ना. बांधकाम विभागाचं तेच आहे. PWDच्या इमारती पहा, पोलीस क्वार्टरची अवस्था पहा. एवढं होत असताना तिथं राहायला जागा नाही आणि इथं एवढाली जागा महत्त्वाची गोष्ट अस्तव्यस्त बिनाकामी पडलेली. इथंही कोणाला राहता येईल, इथंही कोणाला जगता येईल.
अनेक वृद्ध आहेत, अनेक माता मावल्या आहेत, ज्यांना राहण्याचा प्रश्न आहे, त्यांना कुठतरी छत मिळेल म्हणून शासनानं अशा इमारती दुरुस्त करायला पाहिजे. त्यांचा उपयोग कुठतरी गोरगरीब लोकांना झाला पाहिजे. का? त्यांच्या आशीर्वादातून पुन्हा तुम्हाला सत्तेत यायचे, पुन्हा तुम्ही राजा होणार आहेत आणि आम्ही पुन्हा तुम्हीच आमचे सेवक आणि आम्ही तुमचे सेवक, ही बांधिलकी आपल्याला जपायची आहे. म्हणून तुमचं काहीतरी देणं लागते, आमचंही काही देणं लागते. आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्राची संपत्ती स्वतःची समजून तिची काळजी घ्यायला पाहिजे. रस्त्यानं चालताना नळ चालू आहे तर आपण भारतीय नागरिक या नात्यानं तो बंद करायला पाहिजे. दिवसा महत्त्वाची गोष्ट लाईटाची गरज नसताना आपण तो बंद करायला पाहिजे. 1-2 किलोमीटर आपल्याला सहज चालता येतं, ते तिथं चालता आलं पाहिजे. कारण ही राष्ट्राची संपत्ती आपल्याला संपवायची नाही, तिची जपणूक आपल्याला करायची. त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला करायच्यात. ही व्यवस्था आपण बदलली नाही तर पहा, ह्या भिकार चोटाने आता फरच्या नेल्यात, काही दिवसांनी ह्या इटा नेतील आणि काही दिवसांनी एक दिवस असेल की एका वर्षामध्ये DED कॉलेजच्या ज्या भिंती दिसायल्यात त्या भिंती पण दिसणार नाही, सुपडा साप रिकामी जागा दिसेल. वेळ प्रसंगी तिथली माती कमी पडली तर हे भिकारचोट ती मातीही न्यायला कमी करणार नाहीत. म्हणून शासनानं अशा इमारतीकडे, अशा जागेकडे लक्ष देऊन त्या नव्यानं पुनर्बांधणी कराव्यात आणि गोरगरिबांच्या हितासाठी, त्या गोरगरिबांच्या रक्षणासाठी अशा इमारतीचा वापर करण्यात यावा. ही कळकळीची विनंती आपल्या बाजूला आहे. वारंवार पाहतो म्हणून बोललो. 11वी-12वीचे पोरं आहेत, या ठिकाणी गांजा पिणं, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट व्हाईटनर पिणं, या ठिकाणी बियर दारू पिणं, याकडे जर शासनानं लक्ष दिलं नाही, याकडे प्रशासनानं लक्ष दिलं नाही, याकडे पोलीस प्रशासनानं लक्ष दिलं नाही, मायबाप या नात्याने आपल्या पोरावर मायबापांनी लक्ष दिलं नाही तर येणारी पिढी अराजकता माजेल. आपला देश इराक व्हायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून पहिल्यांदा ह्या जागा काय करायच्या, बंदिस्त करायच्या. यावर नियंत्रण असेल. पोरांना जागा भेटली नाही, लाजकाचं पोरग ट्युशन करेल, मोकार तिथं बसणार नाही, मोबाईल पाहणार नाही, तो व्याभिचार बाळगणार नाही, आपल्या घरी जाईल, तिथं अभ्यास करेल. म्हणून ही काळाची गरज आहे. मायबाप सरकारला विनंती आहे, याकडे तुम्ही लक्ष देसाल. अशा ज्या ज्या इमारती आहेत त्यांच्या हिताचा निर्णय तुम्ही घेसाल. हे गोरगरिबाचं लेकरू आहे, इथं गोळा फेकायला त्याला जागा नाही, इथं तुम्ही याला व्यवस्था करा, काहीतरी डेव्हलप करा, याचा विकास करा. हे केलं तरी काहीतरी होईल ना. अरे हीच इमारत नाही, ज्या ज्या ठिकाणी मराठवाडा हायस्कूल असेल, कळलं का, ती इमारत डेव्हलप करा. कित्येक आहेत सार्वजनिक बांधकाम आहे, ते डेव्हलप करा. पोलीस क्वार्टर आहे, ते डेव्हलप करा. पोलीस क्वार्टर म्हणजे पोलिसांना राहायच्या ज्या इमारती आहेत त्या पहा एकदा, केवढाले झाडं त्यांच्यावर वाढले, ते डेव्हलप करा. है ना. अनेक शासकीय ते आपलं प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, काय त्याची अवस्था आहे. पाऊस आला की कोणाला बसता येत नाही. अरे मग याच्याकडे निधी येतो, मग तो जातो कुठं? तर तुमचं काम याचा विकास करा. कारण याचा विकास केल्यावर आम्ही लक्षात ठेवणार, बाबा हा आमचा नेता होता, ह्या नेत्यानं या ग्राउंडवरला हा ट्रॅक टाकलेला आहे, ह्या नेत्यानं ह्या खुर्च्या टाकलेल्या आहेत, इथं वृद्ध आज बसायले, त्यांच्या चेहऱ्यावरली स्माईल आहे आणि या स्माईलचं पुण्य तुम्हाला लागणार आहे, पुन्हा तुम्ही सत्तेत येणार आहेत. म्हणून सार्वजनिक या नात्यानं, आपण परभणीकर या नात्यानं अशा मोडक्या तोडक्या इमारतीवर देखील आपलं लक्ष ठेवून शासनाकडून त्यांचा पुनर्विकास करू, पुनर्बांधणी करू आणि आपल्या हितासाठी त्यांचा वापर करता येईल, अशी कळकळीची विनंती आहे. मायबाप सरकारला विनंती आहे, अशा प्रत्येक गोष्टीवर तुमचं लक्ष असावं. कारण आमचं लक्ष असून चालत नाही. कारण कुठंतरी शासन निर्णय आडवे येतात, ते आडवे आलेले निर्णय तुम्ही लक्षात घेऊन कुठंतरी त्यांचा विकास करावा आणि तुमच्या विकासाचा काहीतरी वाटा, आमच्याही विकासाचा वाटा म्हणून तुम्ही आमच्याकडून बळजबरी लोकवर्गणीतून जरी पैसा घेतला तर लोक त्यांचा विकास करतील, पण ते लोकांच्या कल्याणासाठी असावं, असा हेतू या ठिकाणी मांडतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं कुठं दिसलं तर त्याबद्दल सरकारनं पाऊल उचलावं, एवढीच सरकारला सद्बुद्धी देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.